विमा मित्र एजंट ॲपमध्ये जर एखादं सॉफ्टवेअर अपडेटला आलं, तर ते अपडेट कसं करायचं ते आता आपण बघूया. आपल्या मोबाईलचं इंटरनेट ऑन ठेवा आणि ॲप ओपन केलं, की लगेच आपल्याला अपडेटचा एक मेसेज दिसेल, अपडेट अवेलेबल. या अपडेटवरती फक्त क्लिक करायचे, बाकी कुठलीही गोष्ट करावी लागत नाही. अपडेटला क्लिक केल्यानंतर थोडा वेळ जातो त्या अपडेटला. खाली रिस्टार्ट एक बटन येतं. आपण आता हे अपडेट होईपर्यंत थोडंसं बघूया. त्याच्यानंतर रिस्टार्ट बटन येतं. रिस्टार्ट बटनला क्लिक केल्यानंतर नवीन अपडेट अवेलेबल होतं आपल्या ह्याच्यामध्ये. अपडेटला क्लिक केल्यानंतर लगेच काही लोकं अपडेशन आलंय का नाही, प्लॅन आलाय का नाही ते बघतात. तर असं करणं योग्य नाहीये. त्याच्यामध्ये थोडासा वेळ जातो. या ठिकाणी बघा वरती आपल्याला नोटिफिकेशनमध्ये दिसतंय अपडेशन चालू आहे. हे अपडेशन जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत अपडेटेड इफेक्ट्स आपल्याला ॲपमध्ये दिसत नाहीत. तर हे सगळं कंप्लीट झाल्यानंतर मगच आपल्याला रिस्टार्टचं बटन येतं आणि रिस्टार्टचं बटन आल्यानंतर आपले जे काही अपडेट्स आलेले आहेत ते अपडेट्स आपल्याला आपल्या ॲपमध्ये दिसतात. ओके, इथं आलं बघा रिस्टार्ट. रिस्टार्टवरती आता क्लिक केलं. जे काही अपडेट्स आहेत ते अपडेट सगळे आता आपले ॲपमध्ये आता इन्स्टॉल व्हायला लागलेले आहेत. ओके.